ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महाराष्ट्रातील दिव्यांग असो, निराधार असो, या विधवा महिला असो, 4-5 महिन्यापासून यांना DBD करायला लावली, KYC करायला लावली। या KYC DBD नावावर या महाराष्ट्र सरकारनं खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे। 4-4, 5-5 महिन्याचे पैसे या DBD करायला लावलं, KYC करायला लावलं आणि ते पैसे गिळलेले आहे। आज यांची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सण त्योहार चालू झालेले आहे, दसरा दिवाळी समोर आहे, पण या दिव्यांगावर, निराधार विधवांवर अक्षरशः भीक मागायची वेळ आलेली आहे। आज अमरावतीचे दिव्यांग निराधार यांनी सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि परिसरामध्ये दुकानात जाऊ भीक मागितली। ही वेळ या महायुती सरकारने आणलेली आहे। महायुतीच्या सरकारचे हे जे भ्रष्ट मंत्री आहे, करोडोची बॅग घेऊन यांच्या रूममध्ये सापडतात। ये 35-35, 40-40 लाखाची टेस्ला कार घेत आहे, पण दिव्यांग निराधार विधवा महिलांचा यांना विसर पडलेला आहे। म्हणून या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। येत्या 8 दिवसात हे 4-5 महिन्याचे जर पैसे यांनी यांच्या अकाउंटमध्ये जर टाकले नाही तर कोणताच मंत्री महाराष्ट्राचा इथे जर आला, दिव्यांग विधवा निराधार महिला त्याच्या गाडीसमोर स्वतःचा जीव देईन, हे आमचं एक आव्हान आहे। सरकार इच्छा जनतेतर्फे, इच्छा निराधारातर्फे, इच्छा विधवातर्फे, इच्छा दिव्यांगातर्फे हे आमचं सरकारला चेतावणी आहे। आधी मानधन द्या, नंतर तुमचे आयुष्य आराम करा। निराधार योजना असो, सावंतबाळ योजना असो किंवा दिव्यांगाचे जे मानधन मिळत असते ते मानधन गेल्या 6 ते 8 महिन्यापासून सर्व महाराष्ट्रातील बंद आहे। KYC करायला लावली त्यांनी, त्यानंतर तुमचे DBT करायला लावली, ते सर्व केल्यानंतरही 6-6 महिन्याचे पगार यांना मिळत नाही आहे। खरंच या लोकांना आता भीक मागायची वेळ आलेली आहे। म्हणून आज कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही भीक मागो आंदोलन केलं। बंटीभाऊंच्या नेतृत्वात आम्ही सर्व प्रहारचे कार्यकर्ते आणि अमरावती शहरातील दिव्यांग, निराधार आणि संजय गांधी योजनेचे लाभार्थी, सावंतबाळ योजनेचे लाभार्थी येत्या 8 दिवसात जर कलेक्टरनी किंवा या सरकारने याचा काही उपाय काढला नाही आणि गेल्या 6 महिन्याचे जे पैसे दिलेले नाही ते पैसे जर यांच्या खात्यात दिले नाही तर आम्ही प्रहारच्या स्टाईलने कलेक्टर ऑफिसमध्ये आंदोलन करू, कलेक्टर साहेबांची खुर्चीच बाहेर काढू। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।